कंबाईन ट्रिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आधुनिक भारताचा इतिहास भाग 3. आजच्या लेक्चरमध्ये आपण ब्रिटिश भारताचे गव्हर्नर यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. आपला प्रत्येक व्हिडिओ हा एक वेगवेगळ्या गव्हर्नरविषयी माहिती घेऊन येणार आहे. ठीक आहे. पहिलेपासून तर जितके काही महत्त्वाचे गव्हर्नर झाले किंवा गव्हर्नर जनरल झाले, व्हॉइसरॉय झाले, या सर्वांवरती आपण इथे प्रत्येक एका लेक्चरमध्ये एका जणाविषयी माहिती घेणार आहोत. कारण यांच्यावरती बरेचदा क्वेश्चन येत असतात आणि जास्तीत जास्त जे आधुनिक भारताचे क्वेश्चन बनतात ते याच ठिकाणून बनले जातात. चला तर मग सुरू करूया. क्लाईव्हचे बंगालमधील दुसरे गव्हर्नरपद. संक्षिप्त जीवनचरित्र. रॉबर्ट क्लाईव्हचा जन्म 1725मध्ये इंग्लंडमध्ये झाला. 1742मध्ये तो इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीत कर्मचारी म्हणून भरती झाला. 1751मध्ये क्लाईव्हला सैन्यात कॅप्टन नियुक्त करण्यात आले. ह्यावेळी द्वितीय कर्नाटक युद्ध सुरू होते. त्यात दाखविलेल्या विलक्षण युद्धचातुर्यामुळे क्लाईव्हला एकदम प्रसिद्धी मिळाली. प्लासी लढाईनंतर बंगालचा गव्हर्नर ह्या नात्याने क्लाईव्हने 1757 ते 1760 असे कार्य केले. फेब्रुवारी 1760मध्ये तो इंग्लंडला परत गेला. पण बक्सार विजयानंतर सर्वांचे एकमत झाले की ज्याने भारतात इंग्रजी सत्तेची संस्थापना केली त्यालाच ही सत्ता सुदृढ करण्यासाठी पाठविले जावे. त्यानुसार क्लाईव्हला पुन्हा बंगालचा गव्हर्नर म्हणून पाठविण्यात आले. ह्यावेळी तो 1765 ते 1767 असे कार्यरत होता. येथे आल्यावर क्लाईव्हच्या लक्षात आले की उत्तर भारतात राजकीय गोंधळ आहे आणि बंगालचे प्रशासन कोलमडून पडले आहे. कंपनीचे कर्मचारी धनाच्या व तदनुषंगाने येणाऱ्या मोहात अडकले आहेत. त्यामुळे जनतेवर अत्याचार होत आहे व कंपनीचा व्यापार ठप्प झालेला आहे. भारतातून परत गेल्यावर 1774मध्ये क्लाईव्हचा मृत्यू झाला. राजकीय व्यवस्था. अवधशी तह. बक्सारच्या लढाईत पराभूत झालेल्या शासकांशी कोणता व्यवहार करावा, कसे संबंध ठेवावे हे क्लाईव्हला ठरवायचे होते. त्यासाठी तो अवधला गेला आणि अवधचा नवाब शुजा उद्दौलाबरोबर त्याने अलाहाबादचा तह केला. या तहानुसार खालील अटींवर शुजाला त्याचे राज्य परत करण्यात आले. अलाहाबाद व कोरा हे जिल्हे नवाबाने मुघल सम्राट शाह आलमला द्यावेत. युद्ध नुकसान भरपाई म्हणून शुजाने कंपनीला 50 लाख रुपये द्यावे. काशीचा शासक बलवंत सिंग ह्याला त्याचा प्रदेश परत करावा. अवध राजाचे अंतर्गत व बाह्य शत्रूपासून कंपनी संरक्षण करेल त्यासाठी कंपनीच्या लष्कराचा खर्च नवाब करेल. नवाबानेही कंपनीला गरजेनुसार निशुल्क सेवा द्यावी. दुसरा तह शाह आलमशी तह. बक्सारच्या लढाईनंतर मुघल सम्राट शाह आलम कंपनीच्या संरक्षणाखाली आला. त्याच्याशी क्लाईव्हने खालीलप्रमाणे तह केला. शुजा उद्दौलाकडून घेतलेले अलाहाबाद व कोरा जिल्हे शाह आलमला देण्यात आले. शाह आलमने कंपनीला बंगाल, बिहार व ओरिसाचे दिवाणी हक्क प्रदान केले. त्याऐवजी कंपनी सम्राटला वार्षिक 26 लाख रुपये व त्या प्रांताच्या निजामतीचा खर्च म्हणून 53 लाख रुपये देईल. तत्कालीन परिस्थितीचे अवलोकन करून क्लाईव्हने वरीलप्रमाणे व्यवस्था केली. जर त्याने अवध कंपनीचा प्रदेशात समाविष्ट केला असता तर कंपनीचा संघर्ष मराठे व अहमदशाह अब्दालीशी झाला असता. पण क्लाईव्हच्या निर्णयामुळे अवधचा नवाब कंपनीचा मित्र बनला. स्वतःच्या संरक्षणासाठी अवधला इंग्रज पाठिंबा अति आवश्यक वाटला. इंग्रजांनाही अवध राज्य मध्यस्थ म्हणून वापरता आले. शाह आलमशी केलेला तह असाच महत्त्वाचा ठरला. दिल्लीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी क्लाईव्हची इच्छा नव्हती म्हणून त्याने सम्राटला संरक्षण देऊन कंपनीचे खेळणे बनविले. सम्राटाने दिलेल्या फर्मानामुळे कंपनीच्या राजकीय लाभांना कायदेशीर स्वरूप आले. बंगालची व्यवस्था. दुहेरी शासन पद्धती. दुहेरी शासन पद्धतीद्वारा क्लाईव्हने बंगालची व्यवस्था लावण्याचा प्रयत्न केला. ह्या पद्धतीत बंगालची वास्तविक सत्ता कंपनीकडे पण प्रशासनाची जबाबदारी नवाबाकडे होती. मुघल साम्राज्याच्या सुवर्ण काळापासूनच प्रांतामध्ये 2 मुख्य अधिकारी होते, सुभेदार आणि दिवाण. तत्संबंधी कायद्यांची अंमलबजावणी हे होते.
सुभेदाराचे कार्य निजामतीचे म्हणजे संरक्षण व फौजदारी स्वरूपाचे होते. दिवाणाचे कार्य कर व्यवस्था व तत्संबंधी कायद्यांची अंमलबजावणी हे होते. हे दोन्ही अधिकारी परस्परावर नियंत्रण ठेवीत आणि आपल्या कामासाठी सरळ केंद्र सरकारला जबाबदार होते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल सत्ता कमकुवत झाली आणि अशा स्थितीत बंगालचा नवाब मुर्शिद कुली खान निजामत व दिवाणी दोन्ही स्वरूपाचे कामे करू लागला. 1765 तहानुसार मुघल सम्राट शाह आलमने एक फर्मान काढून बंगालचे दिवाणी हक्क कंपनीकडे सोपवले. ह्याच वर्षी बंगालचा नवाब मीर जाफर ह्याचा मृत्यू झाला. त्याचा मुलगा नजमुद्दौला ह्याला नवाबपदावर बसविताना कंपनीने काही अटी टाकल्या. त्यानुसार बंगालची निजामत कंपनीकडे आली. दिवाणी बाबतीत कंपनीने नियुक्त केलेले नायब दिवाण कामकाज पाहतील. सारांश: 1765 कंपनीला मुघल सम्राटाकडून बंगालचे दिवाणी हक्क आणि बंगालच्या नवाबाकडून निजामतीचे हक्क प्राप्त झाले. बंगालचे दिवाणी हक्क कंपनीला मिळावे असे असले तरी कंपनी कर वसुलीची जबाबदारी घेण्याच्या स्थितीत नव्हती. तेवढी यंत्रणाही कंपनीजवळ नव्हती. म्हणून ह्या कार्यासाठी कंपनीने 2 नायब दिवाण नियुक्त केले. बंगाल भागासाठी मोहम्मद रजा खां आणि बिहार भागासाठी राजा सीताबराय हे नायब दिवाण होते. विद्यार्थ्यांनो हे बघा, याच्यावरती बरेचदा क्वेश्चन आले आहे. बंगाल भागासाठी मोहम्मद रजा खां आणि बिहार भागासाठी राजा सीताबराय. ठीक आहे, याच्यावरती क्वेश्चन आलेले आहे. या नावावर कोण्या भागासाठी कोणता दिवाण नियुक्त केला आहे. ठीक आहे, बंगालसाठी मोहम्मद रजा खां आणि बिहारसाठी सीताबराय. बिहारमध्ये ब येते आणि सीताबमध्ये ब येते, हे लक्षात ठेवा. सीताबरायमध्ये त्याच्यानुसार लक्षात ठेवू शकतो आपण. त्याचा अधिकार मात्र कंपनीकडे होते. याला दुहेरी शासन प्रणाली असे नाव पडले. कायदेशीर कारक बंगालचा नवाब होता तर वास्तविक सत्ता कंपनीकडे होती. दुहेरी शासनाबाबत क्लाईव्हचे समर्थन: बंगालच्या सध्याच्या स्थितीत नवाब, नामधारी व वास्तविक सत्ता कंपनीकडे असणे आवश्यक आहे असे क्लाईव्हचे मत होते. ही स्थिती आपण स्वीकारली पाहिजे असे त्याने प्रवर समितीला कळवले आणि आपल्या मताच्या पुष्टयर्थ खालील कारणे दिली. बंगालची पूर्ण सत्ता कंपनीने आपल्या हातात घेतली तर कंपनीचे खरे रूप समोर येईल आणि त्या स्थितीत संपूर्ण भारत कंपनीच्या विरोधात एकत्र येईल. बंगालमध्ये व्यापार करत असलेल्या फ्रेंच, डच कंपन्या सहजासहजी इंग्रज सत्ता मान्य करणार नाहीत व त्यामुळे त्यांच्याकडून आतापर्यंत नवाबाला मिळत असलेला कर कंपनीला मिळणार नाही. बंगालची सत्ता कंपनीकडे आल्यास इंग्लंड व इतर परकीय शक्तींमध्ये कटुता येऊन ह्या शक्ती इंग्लंड विरोधी एक संयुक्त मोर्चा तयार करण्याची शक्यता निर्माण होईल. अशाच परिस्थितीमुळे पुढे अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाच्या काळात निर्माण झाली होती. शासनाची जबाबदारी सांभाळण्यास इंग्लंडजवळ तेवढे प्रशिक्षित अधिकारी नव्हते. आजच्या पेक्षा 3 पट संख्येने जरी लोक उपलब्ध असले तरी ते पुरेसे ठरणार नाही असे क्लाईव्हने इंग्लंडला कळविले होते. जे काही लोक कंपनीजवळ होते ते भारतीय रीतिरिवाज, भाषा इत्यादी बाबतीत अनभिज्ञ होते. कंपनीचे संचालकही बंगालची सत्ता आपल्या हातात घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे कंपनीच्या व्यापारावर प्रतिकूल परिणाम होईल असे त्यांना वाटत होते. ह्या संचालकांना प्रदेशाऐवजी पैशाचा जास्त मोह होता. क्लाईव्हची अशी धारणा होती की त्याने बंगालची सत्ता स्वतःकडे घेतली तर इंग्लंडमधील संसद कंपनीच्या कारभारात हस्तक्षेप करेल. आता दुहेरी शासन पद्धतीचे दोष. हे जे टॉपिक आहेत विद्यार्थ्यांनी, याच्यावरती हमेशा क्वेश्चन बनतात म्हणजे बनतातच. क्लाईव्हने सुरू केलेली ही व्यवस्था प्रभावहीन व अव्यावहारिक होती. त्यामुळे बंगालमध्ये अराजकता व गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे पुढील दोष खालीलप्रमाणे होते. प्रशासन ठप्प. निजामतीत शिथिलता आल्याने बंगालमधील कायदा व सुव्यवस्था अस्ताव्यस्त झाली. न्याय नावाची गोष्टच नव्हती. कायद्याची अंमलबजावणी करणे व न्यायदान ह्या बाबतीत नवाब अकार्यक्षम होता. प्रशासनाची जबाबदारी कंपनीने घेतली नव्हती. ग्रामीण क्षेत्रात लुटमार सुरू झाली. प्रशासन आहे किंवा नाही अशी अवस्था होती. खरे तर प्रशासनात सर्वत्र भ्रष्टाचार होता. खुद्द कंपनीचे अधिकारी धनाच्या लोभापायी प्रामाणिक भारतीयांची
सेवा घेत नसत. त्यांना भ्रष्ट भारतीयच हवे होते. त्याचे वाईट परिणाम बंगालच्या जनतेला भोगावे लागले. 1858 हाऊस ऑफ कॉमन्समध्ये जॉर्ज कॉर्नवॉलिस पुढील वक्तव्य केले: मी ठामपणे सांगतो की 1765 ते 1784 ह्या काळात ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारपेक्षा अधिक भ्रष्ट, खोटारडे व वाईट सरकार जगातील कोणत्याही सभ्य देशात नव्हते. दुसरा दोष, शेतीचा ऱ्हास. भारताचे धान्यकुठार असलेले बंगाल आता उजाड बनले होते. शेतीवरील कराची वसुली जास्तीत जास्त बोली बोलणाऱ्याकडे दिली जात असे आणि ह्या ठेकेदारांना शेतीविषयक काहीच रुची नव्हती. हे शेतकऱ्यापासून जास्तीत जास्त कर वसूल करीत. आधीच बंगालमध्ये शेतकऱ्यांवरील कराचे प्रमाण जास्त होते. त्यात वसुलीसाठी कडक धोरण अवलंबिण्यात येई. कंपनीचा कर्मचारी असलेला विलियम बोल्ट्स म्हणतो की कराचे भुगतान करण्यासाठी ह्या गरीब लोकांना आपल्या मुलांना विकावे लागे किंवा शेती सोडून पळून जावे लागले. रिचर्ड बियर नावाच्या व्यक्तीने कंपनी संचालकांना लिहिले की अत्यंत कडक व निरंकुश शासकांच्याही अधीन सुजलाम सुफलाम व भरभराटीस असलेला हा देश म्हणजेच बंगाल कंपनीला दिवाणी मिळाल्यापासून उद्ध्वस्त झालेला आहे. याचे प्रत्येक इंग्रजाला दुःख होते. त्यानंतर 1770 मधील दुष्काळात जन व धनाची खूप हानी झाली. त्यासंबंधी कंपनीचा एक अधिकारी लिहितो: आज जे करून दृश्य दिसत आहे त्याचे वर्णन करणे मनुष्याच्या आवाक्याबाहेरचे आहे. परिस्थिती इतकी भयावह आहे की काही ठिकाणी लोकांनी मृतांनाही आपले अन्न बनविले आहे. मात्र अशाही स्थितीत शेतीवरील कर वसुली निष्ठुरपणे सुरूच होती. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जनतेला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढवून खूप नफा कमविला, पण त्यामुळे जनतेच्या दुःखाला सीमा राहिली नाही. व्यापार वाणिज्याला फटका. शेतीचे उत्पादन घटल्यामुळे व्यापार व वाणिज्यावर वाईट परिणाम झाला. 1717 पासून इंग्रज कंपनीला बंगालमध्ये करमुक्त व्यापाराची सवलत होती. त्यानुसार कंपनीच्या बंगालस्थित गव्हर्नरच्या आदेशानुसार विनानिरीक्षण व्यापार नष्ट झाला. व्यापारावर कंपनीचा जवळजवळ एकाधिकार प्रस्थापित झाला. अशात कंपनी कर्मचारी भारतीय व्यापाऱ्यापासून अतिशय कमी भावात माल खरेदी करीत असल्याने व्यापाऱ्यांचेही नुकसान झाले. ब्रिटिश संसदेत स्वतः क्लाइव्हने ह्या गोष्टीची निंदा केली होती की कंपनी कर्मचारी स्वतःला मालक समजून व्यापार करतात. परिणामी त्यांनी लक्षावधी व्यापाऱ्यांची रोजरोटी हिसकावून त्यांना देशोधडीला लावले. उद्योग व कलेचा ऱ्हास. बंगालच्या सुप्रसिद्ध कापड उद्योगाची अतीव हानी झाली. बंगाल इंग्लंडच्या रेशीम उद्योगाला नुकसानकारक आहे. ह्या सबबीखाली कंपनीने बंगालमधील रेशीम उद्योगाला नख लावण्याचे प्रयत्न केले. 1769 मध्ये कंपनीच्या संचालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आदेश दिले की कच्च्या रेशमाच्या उद्योगाला चालना द्यावी, पण रेशमी कापड तयार करण्यास अजिबात चालना देऊ नये. काही विणकरांनी ह्या दडपशाहीतून सुटका करून घेण्यासाठी स्वतःचे अंगठे कापून टाकले. काही वर्णनानुसार भारतीयांच्या हातातील कला नष्ट करण्यासाठी ब्रिटिशांनी कारागिरांचे अंगठे कापून काढले. परिणामी इंग्लंडपेक्षाही उच्च प्रतीचे कापड विणणाऱ्या कलाकारांच्या हातातील कला गेली. कंपनीचे कर्मचारी ह्या विणकरांना किती प्रकारांनी छळत होते ह्याचे वर्णन कंपनीच्या कर्मचाऱ्याने करून ठेवले आहे. विणकरांना खोट्या कागदपत्रावर स्वाक्षरी करावयास लावणे, त्यांना फटके मारणे, अक्षरशः गुलामाप्रमाणे काम करवून घेणे असे प्रकार चालत. त्यांनी तयार केलेल्या मालाची किंमत बाजारभावापेक्षा 15% ते 40% कमी लावण्याचे काम भारतीय गुमास्ते व निरीक्षक करीत. कापड किंवा रेशीम उद्योगातील कच्चा माल खूप चढत्या भावाने भारतीय कारागिरांना मिळण्याची व्यवस्था कंपनीतर्फे मुद्दाम केली जाई. परिणामी हे कारागीर आपले काम करीनासे झाले. नैतिक पतन. बंगालमधील जनतेचे नैतिक पतन सुरू झाले. जास्त उत्पादन घेतल्यास जास्त कर द्यावा लागतो म्हणून जरुरीपुरते उत्पादन करण्याची शेतकऱ्यांची धारणा बनली. परिश्रमाचा लाभ आपल्याला मिळत नाही म्हणून विणकरांनी उच्च प्रतीची निर्मिती बंद केली. अशा प्रकारे कार्य करण्याची प्रेरणा समाप्त होऊन
समाज निर्जीव बनला. त्याच्या पतनाची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली. प्रशासकीय सुधारणा. रॉबर्ट क्लाइव्ह साहसी व दृढ संकल्पी होता. त्यात त्याचे लष्करी गुण प्रतीत होतात. त्या दृष्टीने आपल्या अल्प कारकिर्दीत क्लाइव्हने केलेली प्रशासकीय सुधार खालीलप्रमाणे आहेत. बिनलष्करी सुधारणा. कंपनी आता निश्चितच एक राजकीय संस्था बनली होती, त्यामुळेच प्रशासकीय सुधारणांची आवश्यकता निर्माण झाली. 1757 ते 1760 आणि 1764 या वर्षी झालेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींमुळे बंगालचे गव्हर्नर, कौन्सिल सदस्य आणि कंपनी कर्मचारी सर्वच भ्रष्ट बनले होते. प्रत्येकजण फक्त पैशाच्या मागे धावत होता. लाच घेणे, अप्रामाणिकता व बक्षिसे लुटणे एक परंपरा बनून गेली. कंपनीचे कर्मचारी स्वतःच्या खाजगी व्यापार करताना दस्तकाचा वापर करून घेत कर चुकवीत. त्याला आळा घालण्यासाठी क्लाइव्हने खाजगी व्यापार करणाऱ्यावर तसेच बक्षिसे घेणाऱ्यावर बंदी घातली. कर देणे सर्वांनाच बंधनकारक झाले. 1765 मध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांची व्यापार समिती बनवून त्याकडे मीठ, सुपारी व तंबाखू व्यापाराचा एकाधिकार सोपविण्यात आला. वरील बंधनामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई करणे हा त्यामागील उद्देश होता. ही व्यापार समिती उत्पादकांपासून संपूर्ण माल घेऊन निश्चित केलेल्या केंद्रावर चिल्लर व्यापाऱ्यांना विकत असे. ह्या व्यापारातून होणारा नफा कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये पदाच्या प्रमाणात वाटून दिला जावा. उदाहरणार्थ, गव्हर्नरला 17,500 पाउंड्स, लष्करातील कर्नलला 7,000 पाउंड्स, मेजरला 2,000 पाउंड तर इतर कर्मचाऱ्यांना कमी धन मिळत असे. या व्यवस्थेतील दोष म्हणजे दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती वाढल्या आणि त्याचा फटका जनतेला बसला. बंगाली जनतेची ही एक योजनाबद्ध लूट होती. व्यापार समितीच्या कार्यपद्धतीने जनतेच्या समस्यांमध्ये भर पडली. म्हणूनच कंपनीच्या संचालकांनी ही व्यवस्था संमत केली नाही. क्लाइव्हने तर तशा प्रकारचे आदेश जारी केले आणि 1768 मध्ये ही व्यवस्था संपुष्टात आली. लष्करी सुधारणा. कंपनीच्या सैनिकांना बंगालमध्ये दुष्काळात दुहेरी भत्ता देण्याची प्रथा सुरू झाली. मीर जाफरच्या कारकिर्दीत तर शांततेच्या काळातही दुहेरी भत्ता दिला जाऊ लागला. पुढे ही प्रथा कायम होत गेली. अशा प्रकारे बंगाल सैनिकांना मद्रास सैनिकांच्या दुप्पट भत्ता मिळू लागला. म्हणून 1763 मध्ये कंपनी संचालकांनी दुहेरी भत्ता बंद केला. पण क्लाइव्ह येईपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही. क्लाइव्हने मात्र कडक धोरण अवलंबून दुप्पट भत्ता बंद केला. ह्याला अपवाद म्हणजे बंगाल, बिहारमधील सीमेबाहेर मोहिमेवर असलेल्या सैनिकांना दुहेरी भत्ता मिळत असे. अलाहाबाद व मुंगेरला असलेल्या गोऱ्या अधिकाऱ्यांनी क्लाइव्हला हा आदेश मानला नाही व सामूहिक त्यागपत्र देण्याची धमकी दिली. मराठ्यांच्या आक्रमणाची संभाव्यता असल्याने क्लाइव्ह घाबरेल अशी त्यांची अपेक्षा होती. क्लाइव्हच्या हत्येचा सुद्धा प्रयत्न झाला, परंतु क्लाइव्हने धाडसाने स्थिती हाताळली. सर्वांचे त्यागपत्र स्वीकारण्यात आले. अधिकाऱ्यांना बंदी बनवून त्यांच्यावर खटले चालविण्याचे आदेश दिले. खालच्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. मद्रासहून काही अधिकारी बोलवण्यात आले. परिणामी क्लाइव्हची मात्रा लागू पडली. शेवटी काही अधिकाऱ्यांना वगळून क्लाइव्हने इतरांना पुन्हा सेवेत सामावून घेतले, परंतु पुन्हा विरोध न करण्याच्या करारपत्रावर त्या अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेण्यात क्लाइव्ह विसरला नाही. क्लाइव्हचे मूल्यमापन. क्लाइव्ह भारतातील इंग्रजी साम्राज्याचा संस्थापक होय. काळाचे म्हणजे महत्त्व ओळखून त्याने अचूक पावले टाकली. आपला प्रतिस्पर्धी ड्युप्लेवर त्याने मात केली. त्याने इतिहासात आपले नाव कायमचे कोरले. अर्काटचा वेढा. 1751 क्लाइव्हची मुत्सद्दीपूर्ण खेळी होती की ज्यामुळे कर्नाटकात भाग्य फ्रेंचच्या विरोधात गेले. 1757 च्या प्लासीच्या लढाईत त्याने विजय मिळवल्यावर बंगालचा नवाब त्याच्या हातातील खेळणे बनला. बंगालच्या साधनसामग्रीचा वापर करून क्लाइव्हने दक्षिण भारतात विजय संपादित केला व तेथूनच फ्रेंचांना हुसकावून लावले. एक व्यापारी संस्थेला त्याने एका प्रादेशिक शक्तीचे रूप प्राप्त करून दिले. बंगालमधील क्लाइव्हची भूमिका एक राज्यनिर्मात्याची होती. 1765 मध्ये क्लाइव्ह पुन्हा बंगालमध्ये आला. त्यावेळी त्याने कंपनी सत्ता सुदृढ पायावर उभी केली. त्याच्या संबंधी बक म्हणतो, क्लाइव्ह संबंधी स्पियर म्हणतो. भारतात इंग्रजी साम्राज्य निर्माण झालेही असते, पण त्याचे स्वरूप वेगळे राहिले असते आणि त्याला अधिक जास्त वेळ लागला असता. त्याच्या मते क्लाइव्ह भारतातील इंग्रजी साम्राज्याचा केवळ संस्थापकच नाही तर भविष्याचा अग्रदूत होता. तो साम्राज्याचा योजकच नव्हे तर त्यात नवनवे प्रयोग करणारा होता. त्याने अनेक नव्या शक्यता पडताळून पाहिल्या. क्लाइव्हची कूटनीती व पैशाचा मोह ह्यावर बरीच टीका झाली. ब्रिटिश संसदेत त्याच्यावर दोषारोपण करण्यात आले की त्याने अवैध मार्गाने पैसा जमविला आणि एक अनिष्ट प्रथा निर्माण केली, ज्यातून बंगालमध्ये 1760 व 1764 च्या घटना पडल्या. व्यापार समितीचे गठन करून
क्लाईव्हने जणू बंगालची लुटीची योजना बनवली. दुहेरी शासनामागील त्याचा उद्देश जनकल्याण नसून इंग्रजी सत्तेची संस्थापना हा होता. के एम पणणीकर म्हणतात की 1765 ते 1772 कंपनीने बंगालमध्ये दरोडेखोरांचे राज्य निर्माण केले व बंगालची अविवेकी लूट केली. ह्या काळात इंग्रजी साम्राज्याचे सर्वात वाईट रूप दिसून आले आणि त्यामुळे बंगालच्या प्रजेचे अतोनात हाल झाले. क्लाईव्हच्या एका दूरदर्शी राजनीतिज्ञ म्हणता येत क्लाईव्हला एक दूरदर्शी राजनीतिज्ञ म्हणता येत नाही. त्याच्या प्रशासकीय सुधारणांमुळे त्याच्या उत्तराधिकाऱ्यांना बऱ्याच अडचणी सहन कराव्या लागल्या. असे म्हटले जात असे की भारतात शांतता व सुव्यवस्था निर्माण करणे हाच इंग्रजी साम्राज्याच्या स्थापनेमागील उद्देश होता. त्या दृष्टीने विचार करता क्लाईव्हचे काहीच योगदान नव्हते. खरे तर त्याच्या कार्याने अव्यवस्थाच निर्माण झाली. क्लाईव्ह संबंधी विद्वानांनी व्यक्त केलेले विचार पुढीलप्रमाणे आहेत. तर हे काही विद्वानांचे विचार आहेत जे क्लाईव्ह संबंधी आहे. ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून किंवा स्क्रीनशॉट काढून त्यासंबंधी ते वाचून घेऊ शकता. ठीक आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.